श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला ही जी मी गोष्ट सांगत आहे ती प्रत्येक शनिवारी करायची आहे. आता आजच शनिवार आहे. आजपासून जरी चालू केलं तरी चालेल, पुढच्या शनिवारपासून चालू केलं तरी चालेल. फक्त पिरियडमध्ये करू नका. तसा पिरियडचा काही संबंध नाही आहे, पण शक्यतो नका करू. घरातल्या जेंट्सला किंवा मुलांना करायला सांगा. आता हा जो उपाय किंवा ही जी सेवा मी सांगणार आहे ती कशासाठी सांगणार आहे तर तुमच्या घरामध्ये काळी जादू ज्याला म्हणतात, बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच मुलांवर ही आढळते आणि ज्याच्यावरती होते त्यांनाच त्याचे परिणाम माहिती असतात. तर काळी जादू, टोना टोटका, निगेटिव्हिटी, मुख्य म्हणजे घरातली निगेटिव्हिटी. एखादी व्यक्ती येऊन गेली की बघा आपलं सगळं चांगलं चालू असतं, ते काम बिघडल्यासारखं आपल्याला वाटतं आणि अचानकच घरात खूप निगेटिव्हिटी येते. अचानक घरामध्ये वाद होऊ लागतात, अचानक घरामध्ये अशांती निर्माण होते, कलह निर्माण होतो किंवा घरामधले सगळे जे आपले चांगले वाईब्स असतात जे आपण मंत्र म्हणून किंवा वाचन श्रद्धेनं काही आपण पारायण वगैरे करतो ते सगळं करून जे आपण मिळवलेलं असतं किंवा आपल्या घरात अखंड जप चालू असतो, नामस्मरण चालू असतं, ते सगळं करूनही जी आपण पॉझिटिव्हिटी मिळवलेली असते ती एखाद्याच्या येण्यानं आणि एखाद्याच्या पावलांनी सुद्धा बऱ्याचदा कमी होती. आपण म्हणतो बघा ती व्यक्ती इतकी विचित्र बघत होती की मला कसं तरी झालं, अशा नजरा सुद्धा आहेत, त्याला म्हणतात काळी नजर. आणि अशा लोकांनी काही करण्याची पण गरज लागत नाही. तर त्या नुसत्या त्यांच्या नजरेनं त्यांच्या घरात पाय पडल्यानं सुद्धा खूप वेळा परिणाम होतो आणि त्यामुळं काय होतं, आपल्या कमाईमध्ये कमतरता होते, आपली कमाई हळूहळू करत कमी होते. आपण त्यांना आपला पगार सांगून बसतो किंवा आपण आपलं त्यांना सगळं काही सांगून बसतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलीच लोक, खरं तर बाहेरची लोक आपल्यासाठी खूप चांगली असतात, आपल्याच घरातली लोक आपल्या विरोधात इतकी जातात काही वेळेस की आपल्याला कळतही नाही की आपलं नुकसान का होऊ लागले, आपल्या घरातले इलेक्ट्रिक सामान अचानक का बिघडू लागले, आपल्या घरातल्या मोठ्या मोठ्या वस्तू का बिघडू लागल्यात, मुलांना आजारपण का यायला लागले किंवा काय चाललंय घरात, एवढा गोंधळ काय झाला, एवढं माझं हसरं खेळतं घर असं का झालं, असं आपणच विचार करत बसतो आणि मग त्याच्यावर काय उपाय करावेत असं आपल्याला वाटतं. मग काही जण ज्योतिषांकडे जातात, काही जण ते काय म्हणतात त्याला बुवागिरी वगैरे या गोष्टीत पण फसतात. पण कृपया असं फसू नका. एक वेळ ज्योतिष्य हा एक अभ्यास आहे, हे मी मान्य करते की वास्तुशास्त्र ज्योतिष हा एक अभ्यास आहे. त्या अभ्यासानुसार तुम्ही काही उपाय करू शकता, पण ते थोडेसे खर्चिक असतात आणि मग ते लोकांना जमत नाहीत किंवा परवडत नाहीत. मग अशा वेळेस काय करावं असा प्रश्नही पडतो. ज्योतिषशास्त्र हे अज्ञान नाही, वास्तुशास्त्र हे अज्ञान नाही, तो एक अभ्यास आहे, ती एक कला आहे. मात्र ज्यांना जमत नाहीये की पत्रिका दाखवून, कुंडली दाखवून, वास्तुशास्त्रज्ञ एखादा बोलवून त्याला मोठी फी देऊन तुम्हाला या गोष्टी जमत नाही आहेत, तर तुम्ही काय करावं तर तुम्ही अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटेसे 1-2 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला करायचे आहेत. प्रत्येक शनिवारी एक काळं कापड तुम्हाला घ्यायचं आहे. कापड एकदाच तुम्ही आणून ठेवा. काळं कापड आणा, त्यामध्ये तुरटीची पावडर आणि मीठ या 2 गोष्टी एकत्र करायच्या, 50-50 ग्रॅम, आणि त्याची एक पुडी बांधायची आणि ही जी पुडी आहे ती पाय पुसण्याच्या खाली ठेवायची. रोज तुम्ही पाय पुसण्याखालचं झाडताना ती पुडी उचलायची, झाडून घ्यायचं, ती पुडी परत पाय पुसण्याखाली ठेवायची. पाय पुसण्याचा रंग शक्यतो हिरवा असावा, मुख्य प्रवेशद्वारातला, हे लक्षात ठेवा. निळा काळा चुकूनही असू नये, कोणत्याही देवाचं चित्र त्याच्यावर असू नये, वेलकम लिहिलेला शक्यतो असू नये, हे लक्षात ठेवा. हिरव्या रंगाचा ग्रासचा जो मिळतो तो तुम्ही शक्यतो तुम्हाला सांगते, किंवा मग ऑफ व्हाईट रंगाचे वगैरे आणावेत. निळा काळा रंग कधीही पाय पुसण्यासाठी वापरू नये. डोरमॅट ज्याला आपण म्हणतो त्याच्याखाली तुम्हाला शनिवारपासून हे ठेवायचं आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की त्यातलं तुरटी आणि मीठ संपले किंवा प्रत्येक शनिवार टू शनिवार तुम्हाला ते बदलायचं आहे, म्हणजे तुमच्या घरामध्ये जे कोणी येईल कितीही वाईट नजर घेऊन येण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर एकदा पाय पडला की संपलं, काही विषय नाही, तो तुमच्या घरात निगेटिव्हिटी घेऊनच येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दरवाजाला नेहमी तोरण लावायचं आहे. आपलं कवड्यांचं तोरण केंद्रात मिळतं ते लावलं तरी चालेल किंवा रुद्राक्षाचं तोरण लावलं तरी चालेल. यामुळे सुद्धा घरामध्ये निगेटिव्हिटी फार कमी प्रमाणात येते. घरामध्ये आतल्या साईडला कोहळा बांधणं, यामुळे सुद्धा घरामध्ये जादू टोना, काळी जी काय आपण म्हणतो नजर, टोना टोटका, हे सगळं निघून जातं. त्याचप्रमाणे दत्तगुरूंचा किंवा स्वामींचा फोटो, मोठा फोटो हॉलमध्ये लावणं, यामुळे सुद्धा तुमच्या घरातली सगळी म्हणजे येणाऱ्या
आता माझ्या तर घरात तुम्हाला स्वतःच्या सांगते, स्वामींची एक मोठी मूर्ती आणि फोटो आहे. जे कोणी येतं पहिल्यांदा स्वामींना नमस्कार करतं, म्हणजे माझ्याकडे बघणं किंवा इतर काही बोलणं या आधी स्वामी असं म्हणून सगळेजण नमस्कार करतात. आणि मलाही त्यामुळे बरं वाटतं की जे काही आहे त्यांच्या मनातले जे काही चांगले वाईट, चांगलं बोलत असतील तर स्वामी त्यांचं चांगलंच करतील, आणि वाईट बोलत असतील तर स्वामी त्यांना बघून घेतील की का असं वाईट बोललं असं. म्हणजे ते माझी एक श्रद्धा आहे. त्यामुळे आपल्या हॉलमध्ये मूर्ती किंवा फोटो स्वामींचा एक अवश्य असावा, मोठा किंवा दत्तगुरूंचा, दोन्हीपैकी कोणाचाही. किंवा तुम्ही गजानन महाराजांना मानता, साईबाबांना मानता, जे काही तुम्ही ज्यांना मानता त्यांचा फोटो घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जास्त करून स्वामी महाराज किंवा दत्तगुरू, कारण जिथं दत्तगुरू तिथं दत्तगुरूंचा वास, तिथे करणी बाधा होणं हे अशक्य, केवळ अशक्य आहे. आणि अजून एक जाता जाता तुम्हाला रेमेडी सांगते की तुम्हाला काय करायचं आहे. प्रत्येक शनिवारी तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची आहे. जोरात हनुमान चालिसा म्हणायची किंवा जोरात घरामध्ये हनुमान चालिसा लावून द्यायची. हनुमान चालिसाच्या पठणाने सुद्धा, म्हणण्याने किंवा ऐकण्याने आणि मारुती स्तोत्र, भीमरूपी महारुद्र हे सुद्धा तुम्हाला लावून द्यायचं आहे. हे तुम्ही जर घरामध्ये लावलं तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी पळून जाईल. कारण जिथे मारुती राया तिथे सुद्धा या गोष्टींचा काहीही ठाव ठिकाणा नसतो, तिथं सुद्धा या गोष्टींना जागा नसते. आणि एक उपाय म्हणजे एक तुम्ही दर शनिवारी एक पणती घ्या. एक पणती जी असते ना मातीची, ती पणती घ्यायची. त्यामध्ये तुम्हाला 1-2-3 भीमसेनी कापराच्या वड्या, नसतील तर साध्या वापरा, काही हरकत नाही, कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यामध्ये एक तमालपत्र आणि 11 लवंगा हे सगळं जाळायचं. प्रत्येक शनिवारी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, अगदी टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे. आणि याची जी राख आहे ती घराबाहेर तुम्हाला झाडाखाली एखादा टाकून द्यायची आहे. हा धूर जर मिटत असेल, म्हणजे विजत असेल, तर त्यात कापूर टाकत राहायचा थोडा थोडा. मात्र 4 रूम असतील तुमच्या, 3 रूम असतील, 2 रूम असतील, कानाकोपरा, प्रत्येक अडगळीच्या ठिकाणी, दरवाजाला, मुख्य दरवाजाला, टॉयलेट बाथरूम या सगळीकडून हे फिरलंच पाहिजे. यामुळे काय होईल तर तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होईल. हे करताना श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ किंव श्री काळभैरवनाथाय नमः किंवा श्री गुरुदेव दत्त, जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला हा विधी करायचा आहे, किंवा रामरक्षा म्हणत म्हणत सुद्धा तुम्ही हा विधी करू शकता. दररोज संध्याकाळी ज्यांच्या घरामध्ये 2 उदबत्त्या लावून रामरक्षा म्हटली जाते, उदबत्त्या हातात घ्यायच्या, त्याची रक्षा हातात पडली पाहिजे आणि रामरक्षा म्हणायची, आणि नंतर ती जी विभूती असते ती सगळ्यांना लावायची. हे नसेल जमत, रामरक्षा नसेल जमत, तर तुम्ही आपलं तारक मंत्र घ्या. तारक मंत्र तुम्ही एकदा म्हणा, 5 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा उदबत्ती लावून, आणि त्याचं जे विभूती आहे ती सगळ्यांना लावा. अक्कलकोटवरून आणलेला अंगारा, वाडीवरून आणलेला अंगारा किंवा कुठल्याही दत्तगुरूंच्या मठातला, केंद्रातला अंगारा, हा सुद्धा तुम्ही वेळच्यावेळी घरातल्या सगळ्यांना लावत जावा, घरामध्ये फुंकत जावा. या सगळ्यामुळे तुमच्यावर आलेली वाईट वेळ निघून जाईल आणि चांगले दिवस बघायला तुम्ही सुरुवात कराल. आशा व्यक्त करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्ही हे सगळं मानत असाल तर, मी हे मानते, कारण या गोष्टी आहेत, जरी दिसत नसल्या तरी काही गोष्टी आहेत, काही गोष्टी अज्ञान आहेत, काही गोष्टी आहेत ज्या आहेत त्या आपण मानाव्यात. जे तुम्हाला यातलं पटत नाही ते नक्कीच सोडून द्यावं. कुणावरही माझी जबरदस्ती नाही की हे तुम्ही, मी सांगते त्या उपाय सेवा केल्याच पाहिजेत अशी माझी कुणावरही जबरदस्ती नाही. केलात तर तुमचा फायदाच होईल आणि कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही, ह्याची शाश्वती मी तुम्हाला देते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.